नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। शिवसेनेचे ज्येष्ठ आणि वनी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले। त्यांच्या निधनाने वनी व यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी शोककळा पसरली होती। आक्रमक नेते म्हणून ओळखले जाणारे नांदेकर यांचे पार्थिव दिनांक 23 डिसेंबर रोजी त्यांचे मूळ गाव पठारपूर येथे आणण्यात आले व येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मुंबईहून पार्थिव वनी येथे आणल्यानंतर हजारो नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले। नंतर सजवलेल्या वाहनातून शेकडो वाहनांच्या ताफ्यात पठारपूर येथे त्यांचे पार्थिव नेण्यात आले। त्यांच्या स्वतःच्या शेतात पारंपरिक विधी पार पाडल्यानंतर मुखाग्नी त्यांच्या पुतण्याने त्यांना दिला। अंत्ययात्रेदरम्यान वनी शहरातील टिळक चौक, गणेशपूर, पेटूर, कायर आदी ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी माजी आमदार विश्वास नांदेकर यांना श्रद्धांजली वाहिली। शासकीय सन्मानासह पार पडलेल्या या अंत्यसंस्काराला यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर, वनी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीव रेड्डी भूतकुरवार, माजी आमदार वामनराव कासावार, मनसे नेते राजू उंबरकर, शिवसेना शिंदे गटाचे यवतमाळ जिल्हा संघटक विजय चोरडिया यासह विविध पक्षाचे नेते, प्रशासकीय अधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता। विश्वासभाऊ नांदेकर हे साधेपणा, सरळ स्वभाव आणि जनसंपर्कासाठी प्रसिद्ध होते। शिवसेना पक्षाच्या विचारसरणीचे ते कट्टर समर्थक होते। त्यांच्या कार्यकर्त्यांशी असलेल्या जवळीकतेमुळे ते जनतेच्या हृदयात घर करून होते। त्यांच्या जाण्याची वनी विधानसभा क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरून न निघणारी असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे। त्यांच्या निधनाने वनी परिसरातील राजकारण व समाजकारणावर मोठा प्रभाव पडणार असून सर्व स्तरावरून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे। विश्वास नांदेकर यांच्या निधनाने वनी विधानसभेचा एक ठाण्या भाग हरपला अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत।